नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे मस्त चटकदार चवीला भारी लागणारा गावाकडच्या पद्धतीने मुळाचा ठेचा कसा बनवायचा। खूप सोपी पद्धत आहे, जेमतेम 2 ते 3 मिनिटात बनवून तयार होतो आणि अशी फास्ट प्रोसेस आहे। बघा मस्त असा छान हिरवागार रंग येतो। फ्रेश मुळा घेतला आणि मुळ्याची पानं सुद्धा वापरली तर चव याची खूप छान लागते आणि याचा उग्रपणा सुद्धा फार कमी होतो। तर मुळ्याची पानं तुम्ही सुद्धा नक्की वापरून बघा। मुळा न खाणाऱ्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ आहे, तर त्यांनी आवर्जून हा व्हिडिओ बघा। चला तर मग पटकन या रेसिपीकडे वळूया। पण तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलवर जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त असा चमचमीत झणझणीत स्वादिष्ट असा गावाकडच्या पद्धतीने मुळ्याचा ठेचा करायला पटकन सुरुवात करूया। बघा इथं साहित्य बघून घेऊया। तर इथं मी एक मुळा घेतला आहे। सर्वप्रथम मुळा मी स्वच्छ धुवून घेतला, साल काढून घेतली आणि नंतर बघा छान असे याचे पातळ काप करून घेतले। जेवढे शक्य असेल तेवढे असे पातळ काप करून घ्यायचे आणि त्याचबरोबर इथं मी त्या मुळ्याची पानं सुद्धा वापरत आहे। बघा याने चव छान येते मुळ्याला। गावरान पद्धतीचा ठेचा करत आहे, त्यामध्ये मुळ्याची पानं वापरतात। थोडीशी कोथिंबीर घेतली, 8 ते 10 लसूण पाकळ्या, चवीनुसार मीठ लागेल। आता आपल्याला मुळ्याची पानं, कोथिंबीर, लसूण, चवीनुसार मीठ याचं एकत्रित मिक्सरच्या भांड्यात जाडसर असं वाटण करून घेते। बघा इथं गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवला आहे। यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आणि यामध्ये आपल्याला लसूण हिरवी मिरच्या ठेचा घालून घ्यायचा। 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 5-6 लसणीच्या पाकळ्या हा मी आधीच ठेचा करून ठेवला होता, हा यामध्ये घालते। किंवा मग तुम्हाला लसूण हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा नसेल, तुम्ही याऐवजी लाल तिखट वापरलं तरी काही हरकत नाही। ठेच्याची चव या मुळ्याच्या ठेच्यामध्ये छान लागते। बघा 2-3 मिनिटासाठी मस्त तेलामध्ये हा ठेचा परतून घ्यायचा। बघा व्यवस्थित असा ठेचा मी तेलामध्ये परतून घेतला आणि त्याचसोबत तुम्ही बघू शकता मिक्सरला याचं मुळ्याचं जाडसर वाटण करून घेतलं, हे या तेलामध्ये घालून घेते। तर गावरान पद्धतीमध्ये मुळ्याचा ठेचा हा असाच बनवतात। मुळ्याची पानं घेतली, त्याची सुद्धा चव खूप छान लागते। हा ठेचा गावाकडे भाकरीसोबत आवर्जून खाल्ला जातो किंवा मग तोंडी लावायला सुद्धा घेतला जातो। तुम्ही नक्की एकदा हा चटकदार मुळ्याचा ठेचा करून बघा। बघा किती छान दिसतंय, मस्त असा हिरवागार मुळ्याचा इथं ठेचा। बरेच जण मुळ्याची पानं फेकून देतात, ची पानं सुद्धा या ठेच्यामध्ये वापरावी कारण त्याने चव खूप छान लागते। तर गावाकडची ही पद्धत आहे। तुम्ही कोणत्या पद्धतीने ठेचा करता ते कमेंटमध्ये सांगू शकता। बघा 4 ते 5 मिनिटं हा ठेचा परतून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि तुम्ही इथं बघू शकता मस्त 4 मिनिटासाठी हा ठेचा मी परतून घेतला आणि सुवासही छान असा येत आहे, काय भारी दिसते। आता गॅस करूया बंद आणि गरमागरम इथं मुळ्याचा ठेचा बनवून तयार आहे। चवीला खूप भारी लागतो। बऱ्याच जणांना मुळा आवडत नाही। मी ज्या पद्धतीने मुळ्याचा ठेचा बनवला त्या पद्धतीने तुम्ही नक्की खाऊ शकता। भाकरीसोबत खूप छान लागतो किंवा मग तोंडी लावायला सुद्धा खाऊ शकता। झटपट बनणारी अगदी सोपी रेसिपी आहे। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला ही रेसिपी पटकन जमेल। त्याचसोबत तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा। तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद। अशी छान छान रेसिपी तुम्ही सुद्धा बनवून खात जा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।